खरोखरच मार्केटची समस्या हो कितें आयचो विशय न्ही. हांव जन्मापासून गोंयचो. सादारण लोकसंख्येच्या प्रमाण जेन्ना वाडलें तेन्ना बाजार कमी पडूंक लागलो. ह्याच गोष्टीक 20 वर्सां जालीं. ते फॅसिलिटी ना, ती पार्किंग ना, एक सादें वॉशरूम ना, दिव्यांगजनांक तर कांयच फॅसिलिटी ना. ते विक्रेते वाडे बसता खंयच्यान खंयच्यान येता तांकांच कसलीच सुविधा ना. पंचायत फक्त सोपो एकठांय करता पण पंचायतीन केन्ना लाँग टर्म प्लॅनिंग केलेंच ना. इतल्यो पंचायती आयल्यो, इतले पंच आयल्यो, समस्या सगळ्यांक खबर आहा. ते आतां पावसाच्या सीजन पळोवचें ते इतली घाण अनहायजिनीक आसा ते पांय दवरपाची परिस्थिती ना. बरें आजकाल कितें जाला पणजे मार्केटांनी लोकांक येवपाक जायना ट्रॅफिक आनी पार्किंग समस्येक लागून तांचो तो एकूच सोर्स आसता. सो लोकांनी वचपाचें खंय हो मोठो प्रॉब्लेम जाला. ऑनलायन मेळटा अशें थोडेशें आर्ग्युमेंट आसा पण ऑनलायनान 4 आण्याच्या भाजयेक 12 आण्याचो डिलिव्हरी चार्जीस आसता. सो प्रॅक्टिकल एक सादारण मनीस कॉमन मनीस सांताक्रूज तो फक्त ती समस्ये कडेन झगडटा. उपाय कांयच ना. आतां एक मार्केट म्हळ्यार की फक्त विक्रेते आसता अशें ना. स्वच्छता जाय, हायजीन जाय, वॉशरूम हे आतां कॉमन कित्याक 30% लोक आमचे नॅशनल एवरेज डायबिटीज. सो वॉशरूम आसप ही अत्यंत गरजेची. थंय कितें आसा कांयच ना. पंचायत वयरूच तकलेर बसल्या. पंचायत सोंपक येता, लाखांनी महसूल गोळा करता. केलां कितें त्या पयशांचें? बाजारा खातीर कितें केलें? हो प्रश्न सगळेच विचारता. हांव एकटोच विचारना पूण उत्तर कोण दिना आसपर. सर बाजारान आमकां त्रास बिलकूल जायना. बाजारान आमकां हाल जाता. इवन स्कूटर सुद्दां घेवन गेलो पार्किंग खंय करचें पडटा. चर्ची कडेन जागो मेळ्ळो जाल्यार, नाल्यार फाटल्या वटेन हायवेक लागून. आतां सामान घेतलें बाजारांतल्यान तें उखलून घेवन कशें वचपाचें हो पयलो प्रश्न. तें म्हजी एज जाल्या, बायलां आसता. थोडी बायलां भुरग्यांक घेवन वतात. सामान घेवन वचपाचें की भुरग्यांक घेवन वचपाचें. चलत गेलो लागीं बस स्टॉप ना. सो तें सामान घेवन वचपाचें कशें होच प्रॉब्लेम जाता. सो जें काम 2 दिसांनी एकदां वचून जाता तें दिसाक 2दां वचचें पडटा. आणि आता एक नवो मार्केट बांदपाचो असो प्रस्ताव आशिल्लो, तेजें काम तुमी जाणा खंय पावला? आयकता सर, खूब वर्सां जालीं आमी आयकता की बाजार बांदपाचो आसा पूण म्हाका काय अजून दिसूंक ना. मदीं भाशणां जालीं, मदीं घोशणा जाल्यो. कोणें जागो फायनलायज केला म्हणून एक घोशणा जाली पूण फुडें कांयच जावंक ना. जाता कितें थिंगासर सकयल पंचायती सकयल मोवी आहा, एक मोवी आहा लेफ्ट एंड रायट. सो ते मोवीचे एक्चुली करूं येतालें पूण लँड एक्विजिशन प्रॉब्लेम जालोलो आहा आतां. सो थिंगासर म्हाज्या हितून थिंगासरूच बाजार जावंक जायो. आता पंचायत जाता जाल्यार ते मोवयेन आनी खंय करतले बाजार. आनी बाजार करूंक खंयूच जायना, सुवात ना न्ही. आनी कांयच सुवात ना. सुवातूच ना न्ही न्हू. आतां पंचायतीच्या सायडी आनी जागो आसा कांयच ना. अशे सायडी कितेंच जावना. पूण आतांची सद्याचो बाजार आतां बरो ओल्ड, खूब ओल्ड. आनी तो कितें आहा गाडयो वचना आनी गाडयो गेट घालची पडटा. सायते प्रॉब्लेम आहा लोकांक. रस्तो ब्लॉक करून दवरचो पडटा तो. रस्तो ब्लॉक करचे पडटा, ट्रॅफीक जॅम जाता. आतां थिंगासर इस्कॉलां कमी जाल्या. सकाळच्या 8 असले लोकांक त्रास जाता न्हू. कित्याक 4 रस्त्यांनी गाडयो येता. त्यो थिंगासर ट्रॅफीक पुलीस ना, कोण ना थिंगासर. म्हाका ते एमएलएन ते सॉल्व करचें म्हूण प्रॉब्लेम ते ट्रॅफिकाचे. कंजेस्टेड जाता खूब कंजेस्टेड जाता, खूब कंजेस्टेड जाता. ते आतां एमएलएन पण पंचायत कितेंच करूंक सोदिना. एमएलएकूय एप्रोच जावंक सोदिना. समजलें न्हू. सो पंचायतीन एप्रोच जावंक जाय न्हू एमएलए कडेन. ते एप्रोच करीत ना एमएलए कडेन. ते समजता कितें आपूण व्हडलें म्हणून. पूण आतांचे वेंडर हे तशेंच बसता. तुमी सोंपय तेंचे कडल्यान घेता पंचायत न्हू. सोंपय ते हांव घेता, सगळें घेता वेंडर्सा कडेन. पूण फॅसिलिटी तितली ना ना तेंचे कडेन. आतां जालां कितें पळय, कोविडान रस्त्यार नुस्तें विकताले ते आजून चालू आहा. ते बंद जावंक जाय न्हू. तांकांय त्रास जाता. हय, ते पावस पडटा म्हणल्यार काय भायरूच बशिल्ले. ते नुस्तेकारांनी वचून मार्केटान बसोंक जाय न्हू. ते पंचायतीन डिसायड करूंक जाय न्हू. पयले ते सगळ्याक रस्त्यार कालाफरा काय ना, एकूच आहा थिंगा एकलो तो नुस्तें विकता. तो जाल्यार इल्लीगल शेड घालून बोल्ला.